साहेब, विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय. 33 दिवसानंतर हा राजीनामा येतोय पहिल्या मागणीनंतर. काय पहिली प्रतिक्रिया? सरकार झुकलं असं वाटतंय? कारण सकाळीच तुम्ही म्हणलं होतं की राजीनामा घेणार नाही, मोदी शहा अडचणीत. प्रश्न असा आहे की हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितलाय असं कुठंही वक्तव्य नाहीये. हा राजीनामा असणारा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिलाय असं त्याच्यामधलं त्यांच्या पत्रामधनं भासतंय. एक भाग. दुसरा भाग, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वाक्य वापरलेली आहे त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये अँटी सोशल एलिमेंट्स, अँटी देश एलिमेंट्स जे आहेत ते घुसतात आहेत आणि म्हणून मला असा राजीनामा द्यावा लागतोय. कुठेही माझ्या अकर्तृत्वामुळे 22 जणांनी आत्महत्या केली याच्याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत नाही. तिसरी गोष्ट त्याच्यामधली जी काही भाषा वापरलेली आहे त्या भाषेवरनं असं दिसतंय की कोणीही आंदोलन करू नये, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा यापुढे राहील असं त्यांचं वक्तव्य शेवटच्या पॅराग्राफ मध्ये अशी परिस्थिती आहे. त्यांनी कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा, लाठीचार्जचा कुठेही उल्लेख नाहीये किंवा त्यांच्या पत्रामध्ये या लाठीचार्जचा असताना चौकशी होणार, जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार याचाही कुठे आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख दिसत नाहीये. किंवा ज्या सेंट्रलाइज परीक्षेचा निकाल झालाय, सेंट्रलाइज परीक्षा घेऊन निकाल देण्यात आलेला आहे, त्यातून हे सगळे प्रश्न उद्भवतात आहेत. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या सिस्टम मध्ये आम्ही बदल करू किंवा आम्ही जी असणारी मागणी करतोय की पूर्वी शिक्षण हा राज्याचा विषय होता, तो केंद्राचा नव्हता. तोपर्यंत शिक्षणामध्ये कुठेही गडबड झालेली आपल्याला दिसत नाही. परंतु सेंट्रलाइज झाल्यानंतर एक मनी मेकिंग इंडस्ट्री म्हणून मोठ्या प्रमाणात त्या झाली. का परीक्षा घ्यायची असेल तर 500 रुपये कुठली तरी एक इन्स्टिट्यूशन आणि 22 लाख विद्यार्थी मल्टिप्लाइड बाय 500 असं जर हिशेब केला तर त्या संस्थेला किती मिळाले आपण त्या ठिकाणी बघा. हे सेंट्रलायझेशन फक्त मनी मेकिंग इंडस्ट्री झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही नीट हे बरखास्त करणार का? सेंट्रलाइज एक्झामिनेशन यापुढे होणार नाही. जुनी पद्धत जी होती एज्युकेशनची ती राज्याचाच विषय राहील का? आणि पंतप्रधान स्वतः या 22 विद्यार्थ्यांची जी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का? किंवा आता असणारं जसं विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं जे काही वक्तव्य आलेलं आहे किंवा हळूहळू येत चाललेलं आहे किंवा सिस्टम बदलण्याच्या संदर्भातलं काय त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावं? ही जी चर्चा सुरुवात झालेली आहे ती मी असताना मानतोय की सरकारमध्येच कुठेतरी विचार विनिमय झालाय आणि राजीनामा आलाय असं दिसत नाही. तर मला असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे.